होतं ना, आपण वर्षानुवर्ष ते साठवत राहतो की हां नंतर पुढे जाऊन उपयोगाला येईल, परंतु ते काय उपयोगाला येत नाही आणि ते तसंच पडून राहतं बरेच वर्ष. 2-3 आठवडे ना, म्हणजे मागचे 2 आठवडे ना माझे खूप खूप हेक्टिक गेले. आणि त्याचं कारण अजून एक आहे की मी आहे ना थोडं फर्निचरचं काम काढलं होतं घरामध्ये. हाय मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तुम्ही विचार करत असाल ही गेली कुठे गायब झाली, तर मी तुम्हाला सांगते की घरामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आत्ता ना, त्याच्यामुळे तुमच्याशी मी व्हिडिओ शूट करून ठेवत होते, पण ते एडिट करून तुमच्यापर्यंत पाठवणं हे मला अजिबात पॉसिबल होत नव्हतं. त्याचं कारण असं आहे की बाळाला ज्या बाई सांभाळत होत्या ना, त्या पुन्हा एकदा गेलेल्या आहेत सोडून. म्हणजे त्या गेल्या म्हणजे मीच काढलं वैतागून. मी सांगेल नंतर जाऊन पुढे की त्यांचं काय काय प्रॉब्लेम होते. असो, नवीन आता दुसऱ्या बाई मी शोधलेल्या आहेत आणि त्या सध्या बाळाला सांभाळत आहे. आता त्याच्या मध्यंतरी आहे ना, मग जरा 2-4 दिवस मलाच बाळाला सांभाळायचं, ऑफिसचं काम करायचं. माहिती नाही, हे 2-3 आठवडे आहे ना, म्हणजे मागचे 2 आठवडे ना माझे खूप खूप हेक्टिक गेले. आणि त्याचं कारण अजून एक आहे की मी आहे ना थोडं फर्निचरचं काम काढलं होतं घरामध्ये. तर ही सानवीची रूम आहे. तर इथे अवतार बघू शकता तुम्ही, भरपूर असा पसारा पडलेला आहे. याचं कारण आहे की मी इथे मस्तपैकी असं फर्निचर करून घेतलं आहे. वरती तुम्ही बघू शकता अजून काम चालू आहे. हे जे माळे आहेत ना, हे माळे पूर्ण मी असे पॅक करून घेतलेले आहे, म्हणजे त्याला लॉफ्ट बसवून घेतलेला आहे. आणि हे सुंदर असं कपाट, म्हणजे डबल कपाट आहे, असं हे झालेलं आहे. फ्रंट कॅमेऱ्याने मी नंतर तुम्हाला दाखवेल की हे कपाट कसं आहे, पण आता नाही शेअर करणार मी. हा जरा पसारा वगैरे सगळे लावणार. हे सगळे हे माळ्यावरचं सामान आहे. आता हे सगळे ना, यातले निम्मे अर्धे जवळजवळ 1 पोतं खेळणी आहे ना, मी गपचूप जाऊन विकून आलेली आहे. सानवीला माहिती नाहीये. आणि बरंच रद्दी आणि जे भंगार सामान आहे ना, ते देखील मी विकून आलेले. कारण काय होतं ना, आपण वर्षानुवर्ष ते साठवत राहतो की हां नंतर पुढे जाऊन उपयोगाला येईल, परंतु ते काय उपयोगाला येत नाही आणि ते तसंच पडून राहतं बरेच वर्ष. तर त्याच्यामुळे मग मी अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या मी ऑलरेडी त्या दिवशी काढून टाकल्या. ते मी काही हे नाही केलं, रेकॉर्ड वगैरे नाही केलं. पण त्या गोष्टींमध्ये माझे गेला शनिवार रविवार पण गेला तो सगळा पसारा आवरण्यामध्ये. आणि आता आज देखील मला हे सगळं पसारा आवरायचं आहे. आता इथं सगळं नाही का, जुनं एक कपाट होतं बघा सानवीचं, ते कपाट पण मी आमच्या ज्या स्वयंपाकवाल्या मावशी आहेत ना, त्यांना मी देऊन टाकलं. त्यामुळे इथं पण आता रिकामं झालं आहे आणि छोटं कपाट हे इथं बसलेलं आहे. तर अशा पद्धतीने जर घरातलं काही असं काम काढलं ना, फर्निचरचं काम तर बापरे भयानक राडा होतो. इतकं ते कटिंगचं सगळं धुराळा वगैरे सगळा उडत होता आणि सगळं घाण होत होतं. आणि सगळा हा पसारा मी बाहेर काढलेला तो परत लावायचा होता. त्याच्यामुळे ना गेले 2 आठवडे म्हणजे खूपच हेक्टिक गेले माझे. त्याच्यामुळे मला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवता नाही आले, त्याच्याबद्दल खूप सॉरी. तर असो, पुढे जाऊन तुम्ही बघाल की मी मागच्या 2 आठवड्यांमध्ये काय काय केलं हे मी तुमच्याशी सगळं शेअर करणारच आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. आणि प्लीज, आता थोडंसं सानवीची शाळा वगैरे पण चालू होणार आहे, त्याच्यामुळे माझं जरा रुटीन खूपच हेक्टिक आहे. थोडंसं रुटीन जरा लेवलला व्यवस्थित लागलं ना की मग आपले व्हिडिओ रेग्युलर येतील. कारण बाळाला सांभाळणारी बाई आहे ना, ती पण असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि कसं होतं, आपण भांडीवाली किंवा बाकीचं धुणेवाली हे बायका चेंज करू शकतो, पण बाळाची बाई चेंज करणं ना खूप प्रॉब्लेम होतो. कारण बाळाला पुन्हा एकदा मग नाही का पहिल्यापासून त्या बाईची सवय लागावी लागते. तर पहिल्याची बाई आहे ना, थोडासा जरा ॲटिट्यूड प्रॉब्लेम होता. तिला काही काम सांगायला गेलं ना तर जरा थोडा ताठपणा होता तिच्यामध्ये. तिला खूप असं कमीपणा वाटायचं. मी काही काम सांगितलं ना तिला की कमीपणा वाटायचं. म्हणजे मी घरातली काही कामं लावत नव्हते तिला, पण बाळाचं मी काही सांगितलं ना की मावशी असं नाही, असं करा, किंवा मावशी असं करा ना, हे आता बाळाचा टाईम झाला, त्याला जेवायला घाला ना, तर त्या तिला नाही कसं राग यायचं लगेच. खूप जरा थोडासा रागीट पद्धतीचा स्वभाव होता तिचा. आणि सुरुवातीला खूप छान वागली आणि मी पण तिला म्हणजे अगदी घरातल्यासारखंच वागवायचा प्रयत्न केला. पण माहिती नाही, माझं तिचं काही जमलं नाही. माझं तिचं जमण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा ती माझ्याकडं कामाला आहे, मी तिच्याकडं कामाला नाहीये. त्याच्यामुळे मी जे सांगाल त्या पद्धतीने तिने माझ्या बाळाला सांभाळलंच पाहिजे होतं.
पण ते तिला मान्य नव्हतं कुठंतरी. मी माझ्या पद्धतीने त्या बाळाला सांभाळणार असं तिचं होतं. पण असं नाहीये, मी जर पैसे देऊन माझ्या बाळाला सांभाळायला तुला लावलेली आहे, तर माझ्या बाळाच्या पद्धती किंवा त्याला कधी खायला प्यायला घालायचं, काय खायला प्यायला घालायचं, त्याचं कसं करायचं नेटनेटकं हे मी तिला सांगणार आहे. ती नाहीये कोणी निर्णय घेणारी. पण ते तिला असं होतं की हा मी म्हणजे मी खूप भारी आहे, थोडं ताटपणा होतं तिच्यामध्ये. आता पहिल्याच्या बायकांचे थोडेसे वेगळे प्रॉब्लेम होते, ते त्यांनी असं मला कधी अशी उलट उत्तरं वगैरे दिली नाही, आणि हिने इतकी उलट उत्तरं वगैरे दिली. आता हे अशा अनुभव मला मागचे 4-5 बायकांचे खूप वेगवेगळे अनुभव आलेले आहेत हे बाळ सांभाळणाऱ्या. मी ॲक्च्युली वैतागले. तर अशी वेळ आहे ना कोणावरच येऊ नये. खरंच आपलं बाळ आहे ना आपल्या लोकांकडेच सुरक्षित असतं. हे असं बाहेरच्या बायकांच्या जीवावर बाळ सांभाळायला देणं म्हणजे ना एक आईची अग्निपरीक्षाच आहे एक प्रकारची. असं मला तर आता तेच मागच्या मार्च महिन्यापासून आहे ना मी तर अनुभव घेतेय. मार्च, एप्रिल, मे, जून 4च महिने झाले, 4 पण नाही अजून 3च महिने झाले, परंतु एवढी मी वैतागलेली आहे ना ह्या बायकांच्या ॲटिट्यूडला. बाकीच्या ज्या कामावाल्या बायका आहेत ना माझ्याकडे 2-2, 3-3 वर्ष कामाला आहेत, कधीही काही प्रॉब्लेम झालेले नाही आहेत त्यांच्या माझ्यामध्ये. येतात त्या आपापल्या मस्तपैकी काम करतात. उलट ज्या काम सोडून गेलेल्या आहेत त्या अजूनपर्यंत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि माहिती नाही हे बाळवाल्याच बायकांचा काय प्रॉब्लेम होतोय, पण असो जाऊ दे. हे आता थोडे दिवस बाळ अजून 1 वर्षाचं, अजून 2-3 वर्षाचं होईपर्यंत लागणार आहे आपल्याला हेल्पची गरज. तर असो चला अवतार बघू शकता माझा. काय मी आहे ना किती दिवस झालं पार्लरला वगैरेच गेलेले नाहीये, वेळच नाही मिळत, एवढं घरामध्येच पूर्ण अख्खा माझा दिवस जातोय. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि हो व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज व्हिडिओ एंड करू नका. आपल्या होम टूरच्या व्हिडिओपासून मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी फर्निचरचं काम आहे ना हे टप्प्याटप्प्याने करणार आहे. एकदम मी काही सगळं करणार नाही आहे. इंटिरियर डेकोरेटरला द्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु एकसाथ एवढे लाखो रुपये खर्च करायला आत्ता तरी सध्या तेवढं मी बजेटचा खूप विचार करते, कारण आपल्याला पुढचं फ्युचरच्या दृष्टिकोनातून इन्व्हेस्टमेंट पण तेवढीच गरजेची आहे. एकदम पैसा अडकवून ठेवण्यापेक्षा थोडा इन्व्हेस्ट केलेला कधी पण चांगला. तर त्याच्यासाठी आहे ना मग मी आता सुरुवातीला बाळाला आता कपडे ठेवायला थोडीशी जागा कमी पडत होती मला, आणि सानवीचं जे कपाट होतं ना ते पण एकदम मोडकळीला आलं होतं. कारण ते कपाट आहे ना मी खूप माझ्या लग्नाच्या अगोदरपासून वापरत होते, म्हणजे जवळजवळ 12-13 वर्षापूर्वीचं ते कपाट होतं एक ब्लॅक कलरचं. ते एकदम हलकं, म्हणजे काय ओरिजिनल प्लायमध्ये ते नव्हतं, परंतु तरी पण त्या कपाटाने खूप साथ दिली. ते आत्तापर्यंत चालू होतं, पण नंतर आता फारच मोडकळीला आलं. त्याच्यामुळे मी म्हटलं की चला आता जरा रूमचा मेकओव्हर करणं गरजेचं आहे. तर मग मी असं म्हटलं की चला आता पहिलं मुलांच्या रूमपासून सुरुवात करूया. तर मुलांना आवडेल अशी रंगसंगती, म्हणजे कलरफुल मला कपाट तयार करायचं होतं. म्हणजे आता पूर्ण इथून पुढचं जेवढं पण काय बाळांच्या रूमचं फर्निचर होणार आहे ना, मुलांच्या रूमचं फर्निचर, हे सगळं मी कलरफुल करणार आहे. आणि त्याचप्रमाणे मी आहे ना तिकडं माझा असं प्लॅन चालू आहे की छान असे कलर आणि त्याचप्रमाणे डिझाईनचे कार्टूनचे वॉलपेपर्स वगैरे असं सगळं इन फ्युचर माझा प्लॅन आहे. पण आत्ता एकसाथ मी सगळं काढलं नाही, कारण मला बाळाचा पण विचार करणं गरजेचं आहे. तो लहान आहे अजून, त्याला हे सगळं काम आहे ना त्याची झोप म्हणा किंवा त्याच्या तब्येतीला मानवेल अशा पद्धतीने मला करून घेणं आता गरजेचं असतं. तर कलर लावून मग मी हे फर्निचर लावणार होते, पण नंतर कलरवाल्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही आत्ता लावू नका, कारण त्या वासाचा बाळाला त्रास होऊ शकतो. तर मग मी म्हटलं की ठीक आहे, कलरचं आपण काम नंतर काढू, थोडंसं तो 1-2 वर्षाचं झाल्यानंतर. मग आता सध्या जे अर्जंट आहे, म्हणजे कपाट मला अर्जंट होतं, त्याच्यामुळे मग मी कपाट आत्ता सध्या प्रायोरिटीवर करायचं ठरवलं. आणि कपाटासोबतच आहे ना वरती जे माझे माळे ओपन होते ना, तर तिथं खूप पसारा असा दिसायचा. त्याच्यामुळे मग मी तिकडं पण मग मी असे छान असे लॉफ्ट लावून घेतले. आता ही रूम आहे ना जी माझी, ती आम्ही नंतर ॲड केलेली आहे जेव्हा आमच्या घराचं रिनोव्हेशन झालं. त्याच्यामुळे ह्या रूमची उंची जरा कमी आहे, कारण इथे पहिलं ना पार्किंग होतं आमचं, त्याच्यामुळे इथे जरा उंची कमी आहे. त्याच्यामुळे वरचा जो माळा आहे ना तो सुद्धा छोटा आहे. त्याच्या हिशोबाने मग आम्हाला आहे ना त्या माळ्याला दरवाजे वगैरे त्याप्रमाणे ॲडजस्ट करून लावायला लागले. तर इथे तुम्ही बघू शकता सगळा पसारा वगैरे मस्त मी आवरलेला आहे. आणि हे जे एक मोठं पोतं भरून दिसत आहे ना, याच्यामध्ये पण तुटकी फुटकी खेळणी आहे. ही तुटकी फुटकी खेळणी देखील आता थोड्या वेळाने मी भंगारवाल्याला देऊन येणार आहे. त्याच्यानंतर हा रूम पूर्ण एकदम चकाचक क्लीन होऊन जाईल.
कपाटांच्या कलरबद्दल आणि फर्निचरच्या कलरबद्दल बोलायचं झालं ना तर आहे ना तेच ते लाकडी शो असलेले आणि ब्राऊन कलरचे आणि वुडन असे टच असलेले जे फर्निचरचे कलर बघून आहे ना मला अक्षरशः इतकं बोर झालेलं आहे. म्हणजे ते नको वाटायला लागले डोळ्यांना आता. त्याच्यामुळे मी म्हटलं की काहीतरी आपल्याला फ्रेश आणि असं ॲट्रॅक्टिव्ह पाहिजे जे मुलांना देखील खूप आवडेल आणि त्यांचा जो रूम आहे ना तिथं गेल्या एकदम छान वाटेल लहान मुलांना. तर सानवी तर हे कपाट बघून खूप खुश झाली आणि अशाच प्रकारचं कलरफुल फर्निचर पूर्ण त्यांच्या रूममध्ये मी आता इथून पुढं करणार आहे. आणि आता हा जो बेड बघत आहे तुम्ही तो लग्नातला माझा बेड आहे. तो अजून पण व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याला, पण आता तो खूप मोठा होतोय आणि अडचण होती या रूममध्ये. त्याच्यामुळं इन फ्युचर ते पण प्लॅन आहे की हा बेड पण आता मला बदलायचा आहे. मुलांच्या हिशोबाने मला तो बेड आता तिथे तयार करायचा आहे. आणि कपाटाची आतली बाजू तुम्ही बघू शकता. कपडे आहे ना मी आत्ताच असेच रँडमली लावून टाकलेले आहे, कारण मला आता तेवढं म्हणजे आतमध्ये म्हटलं आत्ता नको लावायला, नंतर हळूहळू एव्हरी सॅटर्डे संडे लावत बसून निवांत. आत्ता सध्या फक्त शिफ्टिंग केलेलं आहे, म्हणजे जुन्या कपाटातून ह्या कपाटामध्ये पटापट शिफ्ट केलेलं आहे. तर मध्ये तुम्ही बघू शकता, मध्ये आहे ना ड्रेसिंग टेबल आहे, मस्तपैकी आतून आरसा लावलेला आहे. आणि या साईडला एका बाजूला उजव्या साईडला एक कपाट आणि डाव्या हाताला एक कपाट. आता जेंट्स लेडीज कसंही आलटून पालटून वापरू शकतो आपण. आणि छान अशी रंगसंगती मी जसं सांगितलं की मुलांना जी छान वाटेल, ॲट्रॅक्टिव्ह वाटेल अशा प्रकारची मी रंगसंगती केलेली आहे. अजून याच्यामध्ये मला डिझाईन वगैरे मी त्याला सांगितल्या होत्या, पण ह्या प्लायमध्ये आहे ना त्याच्याकडे डिझाईन्स वगैरे जास्त अवेलेबल नव्हत्या. त्याच्यामुळे मग मी असे कलर मस्त असे ॲट्रॅक्टिव्ह कलर वगैरे टाकलेले आहे. आणि बघू शकता पसारा पूर्ण सगळा माळ्याला वगैरे लागून गेलेला आहे आता. आणि माळ्याचे जे झाकणं आहेत ना ती देखील मस्तपैकी असे दरवाजेला जे हँडल्स वगैरे लावून आता मस्त असे तयार आहे. तर हे मुलांच्या कपाटाचं ना माझं मोठं टेन्शन आता हलकं झालेलं आहे. फक्त आता पसारा लावायचा तो मी आता एव्हरी सॅटर्डे संडे हळूहळू लावत जाणार आहे. आणि इथे तुम्ही कलर बघू शकता. खालचं कपाट आहे ना त्याची एक बाजू ग्रीन कलरची केलेली आहे मी, आणि मधला जो ड्रॉवर आहे ना ड्रेसिंग टेबलचा तो ग्रीन केलेला आहे. आणि वरच्या जे लॉफ्टला आहे ना त्याला मी मॅच करायचा कुठेतरी थोडासा प्रयत्न केलेला आहे. नको जास्त मागून नको झुम. चल पप्पाकडे जाऊ, आपण पप्पाकडे जाऊ हाय. खूप दिवसातून आम्ही आलो आहे हॉटेलला. बाळ काही जेवायला देत नाही आहे, त्याच्यामुळे त्याचे पप्पा त्याला बाहेर घेऊन फिरवत आहेत आपलं. आणि आम्ही असं आलेलो आहे हॉटेलला मस्तपैकी. आम्ही आलो राजलक्ष्मीला. राजलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी ना, भाग्यलक्ष्मी रेस्टॉरंट आमच्या इथे जवळच आहे. तर बघूयात आता टेस्ट कशी आहे. पहिल्यांदाच आलेलो आहे आम्ही. हातकड बा. अयो अगस्ते थांब. आमचा हा ई नमुना, आमचा नमुना हा काही खाऊन देत नाही. हे असं आहे ना अगस्ते आमचा अजिबात स्थिर नाही आहे. त्याच्यामुळे ना कुठेच आता हॉटेलिंगला जायला म्हणजे नको वाटतं, कारण जेवणच देत नाही तो. ओढाओढी आणि हॉटेलमध्ये कसं कंजेस्टेड असतात ते टेबल, त्याच्यामुळे तिथंच कसं तरी बसून ॲडजस्ट करावं लागतं आणि त्याला अजिबात स्वस्त बसवत नाही. तर असो अजून थोडं 1 वर्ष आम्हाला वाट बघायला लागेल. अजून 1-1.5 वर्षांनी बहुतेक त्याला समजेल आणि सानवीसारखं हॉटेलिंगमध्ये त्याला म्हणजे आवड निर्माण होईल. तर बघू शकता इथे जवळ छान असं छोटंसं हॉटेल होतं आणि फिशसाठी स्पेशल आहे. तर तिथे आम्ही नाही का प्रॉन्स, ते जे तुम्ही बघितलं ना ते प्रॉन्स होते. मस्तपैकी असे प्रॉन्स तळलेले, रवा फ्राय केलेले. फिश हे माझं खूप फेवरेट आहे. म्हणजे मटन चिकनपेक्षा आहे ना मला फिशचे वेगवेगळे प्रकार खायला खूप आवडतात. पण योग खूप कमी येतो, कारण घरी येणं शक्यतो माझ्याशिवाय बाकी कोणालाच फिश एवढं आवडत नाही. अगस्त्या हाय.
कशासाठी कशासाठी जमले तुम्ही? कशासाठी जमले? स्लीप ओव्हर साठी. स्लीप ओव्हर म्हणजे काय? अरे म्हणजे एकमेकांची पार्टी करायची मग झोपायचं. हो का? पार्टी करायची आणि झोपायची. हाय तर हाय. हाय अगस्त्य. एकमेकांची सान्वी आणि वेदाची आज स्लीप ओव्हर पार्टी आहे ना पिलू. हे पण आले. आणि हा छोटा बच्चा त्यांच्यामध्ये. हाय छोटा बच्चा. हाय छोटा बच्चा. सान्वीने आहे ना ह्या सुट्टी जी उन्हाळ्याची आहे ना फुल एन्जॉय केलेली आहे, कारण तिची बहीण आली होती आणि त्याचप्रमाणे मामाकडे पण थोडे दिवस जाऊन राहून आलेली आहे. फुल एन्जॉय केलेला आहे. ट्रिपला वगैरे गेली होती. इथे तुम्ही बघू शकता त्यांच्या कराटे क्लासची आहे ना ट्रेकिंगची ट्रिप गेली होती. म्हणजे ट्रेकिंग एक छोटासा गड आहे आमच्याकडे, तिथे ती ट्रेकिंगला गेली होती त्यांची पूर्ण क्लास ह्याचा कराटेचा. आणि त्याचप्रमाणे आता तुम्ही बघितलं स्लीप ओव्हर पार्टी. स्लीप ओव्हर पार्टी म्हणजे काय, तुम्ही पेपा पिग वगैरे कार्टून बघितलं असेल तर सगळे मित्रमैत्रिणी आहे ना कोणाच्या तरी घरी असे रात्रीचे राहायला जातात. मस्त झोपायच्या अगोदर मस्त पार्टी ब्रिटी खाणं पिणं करतात आणि मग झोपतात एखाद्या कुठल्या आपल्या फ्रेंडच्या घरी. तर तसं सान्वी आणि वेदाने मिळून केलं होतं. असं नवनवीन काहीतरी आपल्याला पण बघायला मिळतं आणि आपण पण एक लहान त्यातलं मूल होऊन जातो म्हणजे त्यांच्याप्रमाणे. तर असं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ लेट आल्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप सॉरी. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, फर्निचर माझं कसं वाटलं माझ्या मुलांच्या रूमचं ते मला नक्की कमेंट करून कळवा. आणि अजून जर तुमचे काही सजेशन असतील ना फर्निचरबाबत ते देखील मला नक्की कमेंट करून कळवा. चला तर मग तुमची रजा घेते मी. बाय बाय.